नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी 23वी प्रकरण रमाई भीमराव आंबेडकर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला लिहायला वाचायला शिकवले। डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते? उत्तर, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलित समाजासाठी त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली? उत्तर, पददलितांचे स्वावलंबन, स्वाभिमान व आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी वसतिगृहे काढली। वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली? उत्तर, रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते। मसुदा समितीचे कार्य करताना त्यांनी खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात। रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले? उत्तर, रमाईंना वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसताच लगेच त्यांनी सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या। त्या मोडून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले। पुढच्या काही दिवसात पुरेसे होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले। प्रश्न क्रमांक 3, कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा। कंसामध्ये येथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत। वननगाव, आई व बहुजनांच्या कारुण्याची, गरिबीची। रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील वननगाव येथे झाला। रिकामी जागा आहे वननगाव। रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती। रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते। रिकामी जागा आहे कारुण्याची। रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या। प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्प्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा। खंत न बाळगणे, खूप दुःख वाट्याला आलं तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही। हुरळून जाणे, वाक्य, प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तरी त्या हुरळूनही गेल्या नाहीत। न डगमगणे, वाक्य, त्यांच्या समोर संकटांचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत। भारावून जाणे, वाक्य, रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली। प्रश्न क्रमांक 5, विरुद्धार्थाचे शब्द लिहा। अन्याय, न्याय। अपमान, सन्मान। दुर्लक्ष, लक्ष। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।